विलंबानाची कारवाई होऊ नये, अबू आझमींचा आडमोठेपणा कायम. आझमींकडून पुन्हा औरंगजेबाची स्तुती. कारवाईनंतर सर्वप्रथम एबीपी माझाला मुलाखत. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही. संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद. मुंबईची भाषा मराठी यावर दुमत नाहीच. वादानंतर भैयाजी जोशींकडून सारवासार. मुंबईची भाषा मराठीच देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. तर कोरटकर प्रमाणेच भैयाजी जोशी चिल्लर माणूस असल्याचं जाहीर करावं. उद्धव ठाकरेंचं आव्हान. जोशींचा अनाजी पंत असा उल्लेख. तुमच्या औलादी कोणत्या शाळेमध्ये शिकल्या? वकील गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. मराठीच्या मुद्द्यावरून भैयाजी जोशींची बाजू घेत सदावर्तेंचं वादग्रस्त वक्तव्य. अमानुषतेचा कळस गाठणाऱ्या भाजपचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा माज समोर. पैसे उडवतानाचे धक्कादायक व्हिडिओ अंजली दमानी यांनी केले शेअर. भोसले आपलाच कार्यकर्ता असल्याचं धस यांच्याकडून मान्य. सरपंच देशमुख हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भीती. कृष्णा पोलिसांना सापडत नसल्याची माहिती. विवस्त्र फोटोवरून आरोप करणारे संजय राऊत आणि रोहित पवार तसंच युट्यूब चॅनल विरोधात जयकुमार गोरेंचा हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मुनगंटीवारांची मागणी. जयकुमार गोरेंनी माफी मागितल्यामुळे केस मागे घेतली. तक्रारदार महिलेचा दावा. गोरेंनी दबाव आणल्याचा जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. जलसंपदा विभागात मोहित कंबोज यांचा प्रचंड हस्तक्षेप. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. जलसंपदा सचिव दीपक कपूर कंबोजला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नसल्याचा दानवेंचा दावा. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल तर निवडणूक झाल्यावर थकबाकीसह वीज बिल. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचा वीज बिलासह सरकारी आश्वासनाचा पंचनामा. राहुल गांधी मुंबईत दाखल. धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी संवाद. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त. बारावी कॉमर्स बँकिंग आणि फायनान्स विषयाच्या 30-35 उत्तरपत्रिका कळंबोलीजवळ रस्त्यावर आढळल्या. नवी मुंबईत मनसेकडून बोर्डाच्या गलथान कारभाराचा पंचनामा. क्रिकेटर मोहम्मद शमीने रोजे न केल्यानं धर्मगुरू शहाबुद्दीन रिझवींची आग पाखड. प्रत्येक मुस्लिमाला रोजा बंधनकारक असल्याचा मौलाना साजिद रशिदींचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.